आज नाश्त्यामध्ये घेतलेले होते 2 उकडलेले अंडे आणि त्याच्यासोबतच थोडेसे स्प्राउट्स पण घेतले. थोडीशी त्याच्यावरती लाल तिखट टाकलं जेणेकरून खायला चांगले लागतात. आणि आता दसरा जवळ येतोय तर साफसफाईला सुरुवात केली. तर सुरुवात ही आज पहिला दिवस होता त्यामुळे बेडरूमपासून केली आणि फॅन कूलर वगैरे स्वच्छ करून ठेवला. त्याच्यानंतर नंबर आला कपाटचा. तर नवऱ्याचा एक कप्पा खाली केला आणि त्याच्यावरती मी आणि ऋतूने छान कब्जा करून त्याच्यामध्ये जे आहे ते माझे आणि ऋतूचे कपडे ठेवून दिले. त्याच्यानंतर माझ्या कपाटाकडे गेले. तर ज्यावेळेस बाहेर जायचं असतं तर तेव्हा माझ्याकडे एकही ड्रेस घालण्यासाठी नसतो आणि जेव्हा मी कपाट आवरायला घेते तेव्हा मात्र ढिगभर कपडे पडलेले असतात. तर असं माझ्यासोबतच होतं का काय माहिती. तर त्याच्यानंतर सर्व कपाटात म्हणजे कपड्यांच्या घड्या वगैरे छान करून ठेवल्या. साड्या थोडा वेळ जे आहे ते बाहेर हवेला ठेवल्या आणि त्याच्यानंतर फोल्ड करून त्या पण ठेवून दिल्या. छान असं कपाट पहिलं तर सेट करून घेतलं आणि बेडरूम क्लीन झाली. त्याच्यानंतर मग लगेच दररोजची कामं तर फरशी वगैरे क्लीन केली आणि आज जेवणामध्ये होती कारल्याची भाजी, सकाळची भेंडीची भाजी, काकडी, थोडंसं टोमॅटो आणि 2 बिना तेलाचे जे आहे ते मी फुलके असे घेतले होते. आणि संध्याकाळी मी मात्र माझ्यासाठी इथं थालीपीठ म्हणजे भोपळ्याचं थालीपीठ म्हणू शकता तर ते बनवायला घेतलं. कारण थोडीशी भूक पण जास्त लागलेली होती आणि काहीतरी हेल्दी खावं म्हणून भोपळा किसून घेतला. थोडंसं 2 ते 3 चमचे बेसन पीठ, कांदा, टोमॅटो टाकलं, थोडेसे जिरे टाकले, लाल तिखट आणि थोडंसं पाणी टाकून त्याचं असं मस्त असं बॅटर बनवून घेतला. तर नॉनस्टिकचा पॅन घेतला तर याला तेल लावायची अजिबात गरज नाही. पण मी अगदी थोडंसं अर्धा चमचा जे ते तूप टाकलं आणि त्याच्यावरती मग ते पसरवून घेतलं. तर छान असं इथं आपलं थालीपीठ तयार झालं. तर 2 थालीपीठ माझ्यासाठी एक वजन आलेलं होतं 61.95 म्हणजे कालचं पासून जवळपास 150 ग्रॅम